केरळमध्ये दाखल झालेला मान्सून प्रचंड वेगानं पुढे सरकत अवघ्या 24 तासात गोव्यापर्यंत पोहोचलाय। हवामान विभागाने दिलेला जो अंदाज आहे त्या अंदाजानुसार मान्सून आज पहाटे तळ कोकणामध्ये दाखल झाला। रत्नागिरीमध्ये सकाळपासून पावसाच्या रिमझिम सरी सुद्धा बरसू लागल्यात। मान्सूनचा हा वेग पाहता पुढील 24 ते 48 तासांमध्ये तो पुणे आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे। 1 जून ऐवजी 4 जून रोजी केरळमध्ये उशिरा दाखल झालेला मान्सून आता वेगाने प्रवास करत असल्यानं नागरिकांना लवकरच दिलासा सुद्धा मिळणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 7 वाजल्यापासून काही भागामध्ये मान्सून पूर्व पावसाच्या सरी जोरदार बरसायला लागल्या। कुडाळ तालुक्याच्या काही भागामध्ये मान्सून पूर्व पावसानं जोरदार बॅटिंग केली आहे। कुडाळ तालुक्यामधील कुडाळ शहर, पावशी, वेताळ, बांबर्डे, पणदूर या भागामध्ये मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावली आहे। श्रीगोंदा तालुक्यातील तरड गव्हाण परिसरामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार गारपिटीमुळे शेती पिकांचं बरंच नुकसान झालंय। अचानक आलेल्या पावसामुळे परिसरामधील अनेक फळबागा सुद्धा उद्ध्वस्त झाल्यात। केळीच्या बागेमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं। त्याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे पोल्ट्री फार्मचं सुद्धा नुकसान झालंय। दरम्यान या नुकसानीचा तातडीने पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरामधील शेतकऱ्यांकडून केली गेली आहे।